जय शिवराय मित्रांनो, 2024 ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीबाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचं वितरण व मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अत्यंत आनंदाची बातमी. ऑक्टोबर 2024मध्ये अतिवृष्टी झाली होती, पण विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळाली होती, पण धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळाली नव्हती. पण आज सरकारने 29 जुलै 2025 रोजी धाराशिव व छत्रपती संभाजीनगर व धुळे या 3 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मदतीचे 308 कोटी निधी मंजुरी केली आहे व वितरण करण्यासाठी मंजुरी दिली आहे. सविस्तर GR या व्हिडिओमध्ये आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर 2024 या कालावधीत धाराशिव, छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर झालेल्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत याबाबतीचा GR पाहू शकताय. 308 कोटी निधीची मदत मिळणार आहे. DBTच्या मार्फत निधी वितरित केला जाणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील 2,48,059 शेतकऱ्यांना 174 कोटी 57 लाख रुपयाचा निधी मंजुरी मिळालेली आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील 7,584 शेतकऱ्यांना 6 कोटी 65 लाख रुपयाचा निधीची मंजुरी मिळालेली आहे.